मेंटर आहेत आपले जे ग्रेट अपलाइन आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करेल. सो प्लीज अँड वेलकम भरत दादा आणि विशाखा ताई. हो हो नाही खुर्ची नाही पाहिजे. टोटल एरिया कवर बाय ठीक आहे. खुर्ची तर बदवायला खुर्ची व्हिडिओची जबाबदारी संगीत आणि सुट्टी झाल्याबद्दल एवढाच म्हणून तो एक दोन शब्द बोलतील. नाही चेक नको नको राहू दे राहू दे. एक्साइटेड त्यांच्याबद्दल तर मागच्या महिन्यामध्ये बोललेलो होतो. आज तर नक्की लागली तर ठीक आहे. तुम्ही त्यांच्या पुन्हा ऐकून गुड आफ्टरनून फ्रेंड. माझं नाव विशाखा गवई. मी हाऊसवाईफ आहे आणि आज आपण ज्या रिकॉग्निशनसाठी वेट करत आहे, आज आपल्या काही जे प्रश्न असतील लेडीजचे जेंट्सचे सगळ्या हॉलमध्ये बसल्या प्रत्येक व्यक्तीचे जे काही प्रश्न असतील आणि त्यांना आजपर्यंत उत्तर मिळत नसेल, वाटत असेल की हा बिझनेस कधी होईल, एवढा संयम माझ्याकडे आहे की नाही, की मी करू शकेल की नाही, हे सगळं आज आपण प्रीती आणि संदीप दादांकडून जाणून घेऊया. थँक्यू. आजचा दिवस कोणाचा आहे? संदीप बोलला. भाऊला आहे तो, नंतर मी बोलेन. ब्रँड न्यू सिल्वर त्यांचं बुकेतील आपण स्वागत. तर यांचे रेकग्नेशन करण्यासाठी त्यांचे जे ग्रेट अपलाइन आहेत मनोज सर पाटील ताई यांना इथे इन्व्हाइट करेल. बुके देऊन ते त्यांचे स्वागत करतील. आणखी आपले जे ग्रेट अपलाइन आहे मेंटर्स ऑफ द मेंटर्स आपले सचिन, ज्यांनी आपल्याला हा business chair दे दो शिकवला, गड्या. ज्यांनी आपल्याला मेंटरशिप देतात Chair. त्यांना इथे इन्व्हाइट करेल. ते नाही, recognize नाही. करतील संदीप नाही, सरांना. नाही. सो प्लीज हेल्प मी वेलकम भरत दादा आणि विशाखा ताई. आणि ते त्यांची पिन सुद्धा देतील, पिन अप करतील. आणि हा खूप इम्पॉर्टंट रिकग्निशन आहे आपल्या बिझनेसमध्ये. ज्यावेळेस आपण एखादी पिन लेवल अचीव करतो, सिल्वरशिपची पिन ते त्यांना हँडओव्हर करतील. आहे की नाही? तर किती लोकांना अशी क्लीनअप करायची माझ्या तर त्याच्यासाठी यांनी जे केलेलं आहे ते करायला तयार आहे का? आपण करतोच आपण. किती लोक तयार आहेत? आहे की नाही? तर आता पुढच्या 2-4-6 महिन्यामध्ये आपण डिसिजन घेऊ शकता आणि हे पिण्याची Are you excited? Yes! Are you excited? Yes! Are you fired up? Yes! आपण चांगले वाटते मित्रांनो, शाळेत झाले पाहिजे. विदाउट वेस्टिंग आवर टाइम आपण त्यांनाच माईक हँडओव्हर करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की सिल्वरशिप पर्यंत आपल्याला कसं जायचं आहे आणि त्यांची स्टोरी काय आहे. सो संदीप सर. सुरुवातीला परिचय देतो. नाव संदीप जाणे. एक ग्रामपंचायतला जॉब करतो आणि पार्ट टाइम मध्ये जगातील सुंदर असा बिझनेस माझ्या फॅमिली सोबत आणि माझ्या पूर्ण कुटुंबासोबत फॅसिलिटी आणि सक्सेसफुली आणि खूप एक्साइटमेंट बिल्ड करतो. तर स्टोरी तर खूप
मजेदार आहे आणि खूप जसा हा बिझनेसचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे. तो तर मी शेअर करणार आहे. सुरुवातीला माझी पत्नी तुम्हाला स्वतःचं प्रोफेशन आणि स्वतःचा परिचय करून. Excited? Yes. Are you really excited? Yes. सुरुवातीला परिचय देते. माझं नाव प्रीतिका आहे. हाऊसवाईफ आहे आणि माझ्या मिस्टरांसोबत, माझ्या अपलाईन सोबत आणि माझ्या डाऊनलाईन सोबत जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र असा बिझनेस बिल्ड करत आहे. तर सर्वात आधी देवाला धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला सद्बुद्धी दिली हा बिझनेस समजून घ्यायचा. त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांना धन्यवाद देते की त्यांनी मला संस्कार दिले चांगले. त्याच्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांचे धन्यवाद देते की त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांची जी साथ आहे त्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभं दिसत आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर माझे जे गुरु आहेत आणि मित्रमैत्रीण आहेत, माझे आई वडील आहेत, ते म्हणजे माझे ग्रेट अपलाईन मिस्टर मनोज आणि भाग्यश्री राजूरकर. प्लीज बी क्लॅपिंग. तर यांच्याबद्दल जे बोलायचं म्हटलं तर म्हणजे बोलायचं एवढं आहे की मी बोलूच शकत नाही की त्यांच्याबद्दल सांगते. मग फक्त हेच सांगू शकते की ते होते म्हणून आज आम्ही इथे दिसत आहोत. त्याच्यानंतर जे अपलाईन आहेत, मेंटर अपलाईन आहेत, भरत आणि विशाखा गवई हे जे आहेत, ते जे भरत सर आहेत, फक्त आपल्या जे आपण आम्ही बिझनेस ओनर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला सक्सेस करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला सक्सेस करण्यासाठी ते मरणाच्या दारातून परत आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदम बिग क्लॅप. तर बघा, बिझनेसमध्ये फक्त आपल्याला सातत्य आणि संयम ठेवायचा आहे. की मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा मी फक्त यांना सपोर्ट केला बिझनेसमध्ये आणि तो कशा पद्धतीने केला तो मी तुम्हाला शेअर करणार आहे. मला मी जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा मला माझी जी मीटिंग होती ती आठवली. आजची सुद्धा ही बेस मीटिंग आहे आणि आम्ही सुद्धा बेस मीटिंग घ्यायचो आणि त्या बेस मीटिंगमध्ये जी बेस मीटिंग व्हायची तेव्हा मी एकटी बसायची त्या बेस मीटिंगमध्ये. सॉरी, म्हणजे मला सांगायचं हेच आहे की आपण बिझनेस सुरू एकटीनेच करतो. म्हणजे मी तेव्हा एकटी बसली, फक्त हा विश्वास घेऊन बसली की माझी जी बेस मीटिंग होणार आहे तो पूर्ण हॉल माझ्या जे माझे डाऊनलाईन आहेत ते माझ्या टीमने पूर्ण हॉल भरलेला असणार आहे. त्या विश्वासाने मी एकटी मीटिंगमध्ये बसायची आणि माझा जो विश्वास आहे तो पूर्ण झालेला आहे. तुम्ही आज बघू शकत आहे की हा हॉल जो आहे तो पूर्ण भरलेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त आपल्या बिझनेसमध्ये विश्वास ठेवायचा आहे, आपल्या अपलाईनवर. आम्ही बिझनेसमध्ये एकच गोष्ट केली की जे आमच्या अपलाईनने आम्हाला सांगितलं ते आम्ही म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते पूर्ण 100% फॉलो केलं. त्यांचा शब्द जो आहे तो कधीच खाली गेला नाही. आम्ही कधीही मीटिंगला वेळेने पोहोचलो नाही. त्यांनी आम्हाला जे सांगितलं होतं की बिझनेसमध्ये फक्त मीटिंग जॉईन करायची आहे त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही कधीच एकही मीटिंग मिस नाही केली. कुठलाही प्रॉब्लेम असो, काहीही असो, आम्ही आमच्या स्वतःच्या प्रॉब्लेममध्ये मीटिंगला कधीच उशीर आलेला नाही. त्याच्यामुळे आता मी इथे उभा आहे. आमचं रुटीन जर म्हटलं तर आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आम्ही गावाला राहायला होतो. ते लोकवाड आमचं गाव आहे. पण आमच्या अपलाईनने म्हटलं तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला दर्यापूरमध्ये राहायला यावं लागेल. तुम्ही गावावरून बिझनेस जे आहे ते करणारच आहे. पण यांचं जे रुटीन होतं त्या रुटीननुसार आम्ही गावावरून बिझनेस करू शकत नव्हतो. कारण त्यांची नाश्त्याची गाडी होती. सकाळी 6ला ते गावावरून निघायचे. तिथे नाश्ता सेंटर होतं आणि 2-3 वाजेपर्यंत त्यांचं ते नाश्ता सेंटर चालायचं आणि परत त्यांचा सेतू होता. म्हणजे 5-6 वाजेपर्यंत त्यांचं ते काम चालायचं आणि नंतर 5-6 वाजेपर्यंत ते काम झाल्यावर ते ग्रामपंचायतला ऑपरेटर आहे. त्याच्यानंतर ते ग्रामपंचायतला वेळ द्यायचे. म्हणजे सकाळी 6ला जर घरून निघाले तर रात्री 10 वाजता ते घरी यायचे. तर आम्ही जो बिझनेस स्टार्ट केला तर जे परिस्थिती होती असं जे रुटीन होतं त्या रुटीनमध्ये आम्ही बिझनेस स्टार्ट केला. त्याच्यानंतर आमच्या अपलाईननी म्हटलं की बिझनेस करायसाठी दर्यापूरला यावं लागेल. ते डिसिजन घेणं आमच्यासाठी खूप म्हणजे मोठं चॅलेंज म्हणू शकतो की सहज आपण नाही येऊ शकत. कारण जे आपले घरी असतात त्यांचे आपण कुठलंही कारण नसताना आपण सहज नाही येऊ शकत. तरी आम्ही आमच्या अपलाईननी सांगितलं आणि ते डिसिजन घेतलं. दर्यापूरमध्ये राहायला आलो. परत त्यांचं रुटीन तेच होतं. सकाळी 4 वाजता उठायचे, 6 वाजता त्यांना गाडीवर जायला लागत होतं तर पूर्ण आम्ही तर तयारी करायचो आणि 3 वाजता जेव्हा हे परत यायचे तर आमची पूर्ण तयारी झालेली असायची की आपल्याला कुठे
विश्वास ठेवावा लागेल. मी फक्त यांना सपोर्ट केला. आपल्याला लेडीजला फक्त सपोर्ट करावा लागते आणि 100% सपोर्ट करावा लागते. प्रोडक्ट आपल्याला स्वतःला घरी वापरावं लागतात. जेंट्स जे आहेत ते आपल्या घरी प्रोडक्ट घेऊन येतात, पण वापरावं आपल्याला लागतात. एसेट जे आहे आपले लिक्विड ते आपल्याला वापरावं लागतं. आपण म्हणतो ना की आपल्या घरी कोणी येत असेल तर त्यांना नाही माहीत पडणार की तुम्ही एसेट वापरत आहे की मार्केटमधले डिटर्जंट पावडर वापरत आहे. पण कोणाला जरी दिसत नसलं तरी वरच्याचा कॅमेरा चालू असते त्याला दिसते की तुम्ही काय वापरत आहे. लोकांना जरी दिसत नसलं तरी जो वरचा पाहणार आहे त्याला दिसते की तुम्ही काय करत आहे. काय तुम्ही जर 100% प्रोडक्ट वापरले तर तुमचा बिझनेस कधीच खाली येत नाही. 100% तुमचा बिझनेस होतो. आणि बिझनेसमध्ये फक्त आपल्याला सातत्य आणि संयम ठेवून जर आपण बिझनेस केला तर 100% ग्रोथ होतो. आमचे जे अपलाईन आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे जे सांगायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. कारण आम्ही इथे राहायला आल्यावर, कारण दोघं जण होतो, हे सकाळी गेल्यावर लवकर घरी यायचे नाही. तर माझ्या ज्या अपलाईन आहेत भाग्यश्रीताई आणि आम्ही दोघी सुरुवातीला होम मीटिंग करायचो. पण मला यांनी बिझनेसमध्ये स्टार्ट केल्यावर कधीच नाही विचारलं की तुम्ही म्हणजे दोघी गेल्या तर मग काय झालं काय नाही. प्रत्येक गोष्ट ते समजून घ्यायचे की होम मीटिंगला गेल्या तर जे झालं असेल ते एक्साइटमेंटनी सांगतच आहे. कुठेही गेलो आपण प्लॅनला वगैरे गेलो तर जो रिझल्ट मिळेल त्यांनी जो आहे तो 100% सपोर्ट केला. आणि माझ्या अपलाईनने म्हटलं की तुम्हाला डेमो दाखवायचा आहे तो दाखवला. तुम्हाला सुरुवात आपल्याला करावं लागेल. आपण जेवढं म्हणजे टाळू तेवढं आपल्याला वेळ होईल. जेवढा लवकर आपण बिझनेस स्टार्ट करू तेवढा आपला बिझनेस स्टार्ट होईल. म्हणजे सांगायचं मला हे की 100% आमच्या अपलाईनला सबमिशन केलं, आपल्या प्रोडक्टला 100% सबमिशन दिलं. त्याच्यानंतर ग्रीड सिस्टम जी आहे त्यांना 100% सबमिशन दिलं. त्याच्यामुळे आज आमची पिन आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे आहे ते इथे उभं आहे. सो थँक्यू. परिचय दिलेलाच आहे. आज जे सेलिब्रेशन आपल्या इथं होत आहे ते पूर्ण आपल्या टीमचं आहे. एकट्या माझं नसून पूर्ण आपल्या टीमचं सक्सेस आहे. कारण आज आपल्या दर्यापूरमध्ये एक खूप चांगल्या प्रकारची टीम ब्रेक झाली आणि ते आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा विषय आहे. त्याच्यामुळे सर्वांनी स्वतःसाठी क्लॅपिंग करणं महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला जसं मी या बिझनेसमध्ये आलो तर मी देवाला धन्यवाद मानतो. कारण हा असा पवित्र बिझनेस जो बिझनेस काही लोकांना भेटते. असा पवित्र बिझनेस फक्त जो काही लोकांच्या भाग्यात असते, जे काहीतरी त्यांचे कर्म चांगले असतात त्याच्यामुळे त्यांना हा बिझनेस प्राप्त होते आणि ते टिकून राहतात या बिझनेसमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे आपलं सक्सेस घेतात. तर त्याच्यामधला मी एक व्यक्ती आहो. तर आज जे सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ज्यांनी आम्हाला हा बिझनेस दिला त्यांचं म्हणजे आम्ही किती धन्यवाद मानावं. आणि देवानंतर जर समजा आपण जर कोणाला मानत असेल तर आपल्या अपलाईनला मानतो. तर जे माझे ग्रेट अपलाईन आहेत मनोज सर आणि भाग्यश्री ताई यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग होऊ द्या. त्याच्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शक आणि गुरुची आवश्यकता असते. कुठलंही सक्सेस किंवा कुठं जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर गुरुशिवाय तुम्ही मोठं होऊ शकत नाही. सद्गुरू आणि गुरु या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तसं आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या बिझनेसमध्ये जे आम्हाला गुरु प्राप्त झालेले आहेत त्यांची जी स्तुती आहे ती किती करावं सांगावं वाटते. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे स्ट्रगल आहे किंवा त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो खूप वेगळा आहे. जे जुने लोक माझ्यासोबत बिझनेसमध्ये होते त्यांना त्यांची स्टोरी माहीत आहे आणि नवीन लोकांना आज त्यांचं स्ट्रगल किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे उतार चढाव आलेले आहेत ते माहीत नाही आहे. तर आमचे जे ग्रेट मेंटर आहेत किंवा आमच्या टीमला मार्गदर्शन करतात, वेळोवेळी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी चुकलो असेल तरी तिथं आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दिशा दाखवण्यासाठी मदत करतात. जे आमचे ग्रेट अपलाईन आहे, ग्रेट मेंटर आहे भरत दादा आणि विशाखा ताई यांच्यासाठी पण त्याच्यानंतर माझे जे अपलाईन आहेत एक डायनामिक लीडर आहे आणि आपल्या यंग जनरेशनसाठी एक असं म्हणा की एक प्रोत्साहन किंवा एक आयकॉन आहेत. माझे जे ग्रेट अपलाईन आहेत सुनील सर यांच्यासाठी पण क्लॅपिंग होऊ द्या. त्याच्यानंतरचे अपलाईन आहेत पवन सर आणि गोपाल सरांसाठी पण क्लॅपिंग होऊ द्या. आणि जो हा बिझनेस आहे आपला, हा बिझनेस एकटा व्यक्ती करू शकत नाही.
त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा आपला जो बिझनेस आहे हा बिझनेस होते आपल्या टीममुळे. आणि टीमचा सहभाग असेल तरच तुम्ही कुठल्या तरी लेवलवर आणि चांगल्या ठिकाणी पोहोचू शकता. तर आज जे आमचं सक्सेस आहे हे पूर्ण आमच्या टीममुळे आहे. तर आमचे जे डाऊनलाईन ज्याला आपण म्हणतो बिझनेसमध्ये, पण ते डाऊनलाईन नसून आमचे आज बिझनेसमधले पार्टनर आहे, त्यांच्यामुळेच हा बिझनेस मोठा होत आहे. तर माझ्या पूर्ण टीमसाठी आणि पूर्ण माझ्या डाऊनलाईनसाठी क्लॅपिंग करा. तर जसं प्रवासचा जो बिझनेसमधला आहे तिने तुम्हाला शेअर केलेलं नाही, पण ती माझी काही ती पॉईंट आहे मी तुम्हाला जे मी स्वतः या बिझनेसमध्ये काय केलं आणि त्याच्या पद्धतीने या बिझनेसमध्ये मी स्वतःमध्ये बदल केले ते मला तुम्हाला शेअर करायचं. मला तुम्हाला कुठल्या प्रकारची टीचिंग नाही करायची आहे. मी स्वतः या बिझनेसमध्ये काय चेंजेस करू शकलो आणि या बिझनेसच्या माध्यमातून मी आज काय प्राप्त करून राहिलो. तर सुरुवातीला जे स्ट्रगल किंवा जसं वर्क असते ते करण्याची जे थेरी असते किंवा जे आम्ही शिकलो किंवा जसं काम कसं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर सातत्य कामामध्ये कसं असलं पाहिजे. तर आमचे जे प्रशांत आहेत त्यांच्या संस्थेवरच मी शिकलो की कला कारण शिकणे महत्वाचं असते. तिथं मी जवळपास प्रत्येक गोष्ट त्यांच्या माध्यमातून शिकलो. कसं माणसासोबत बोलावं लागते, कसं राहावं लागते. तसंच 10 वर्षामध्ये मी खूप कामं केलेली आहेत. जसं वेगवेगळ्या प्रकारचं जसं मी कॉम्प्युटर ऑपरेटरचं वर्क पण करत आहे, त्याच्यानंतर मी सेतू पण चालवलेला आहे आणि बाहेरच्या संस्थेवर पण काम केलेलं आहे. आज माझ्या बिझनेसमध्ये माझे पार्टनर आहेत ज्यांच्या संस्थेमध्ये मी एक कर्मचारी म्हणून काम करत होतो, ते आज माझ्या बिझनेसमध्ये माझा स्वतःचे बिझनेस पार्टनर म्हणून आज ते सोबत काम करून राहिले. आणि वेळोवेळी ते डाऊनलाईन जरी असतील तरी मला या बिझनेसमध्ये खूप त्यांची मदत आहे. या बिझनेसमध्ये फक्त मला एकच समजतं की आपल्याला या बिझनेसमध्ये चेंजेस करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि आईवडिलांनंतर ते आपल्याला शिकवले जाते. आईवडील आपल्याला लहानपणी बोट धरून चालवणं शिकवतात. तसंच या बिझनेसमध्ये मला मनोज सरांनी, मनोज भाग्यश्रीताईंनी, मनोज भाऊनी मला बिझनेस करणं कसा हा बिझनेस करायचा आहे बोट धरून या बिझनेसमध्ये मला सुरुवातपासून शिकवलं 3% पासून. कारण आम्ही जेव्हा या बिझनेसमध्ये आलो होतो तेव्हा आम्ही 4 ते 5 लोक या बिझनेसमध्ये बिझनेस स्टार्टअप केला होता. तसं त्याच्यामध्ये सुमित सर आहे, आदित्य आहे, मी आहे, त्याच्यानंतर मनोज भाऊ आहे. आम्ही 4-5 लोकांनी या बिझनेसला सुरुवात केली होती दर्यापूरमध्ये. एवढं मोठं स्वरूप त्याचं निर्माण होणार आहे हे तर काही आम्हाला कल्पना नव्हती. पण जेव्हा सुरुवात केली, स्टार्टअप केली बिझनेसचं, तेव्हा आम्ही खूप धावलो. आम्हाला भान नव्हतं की आम्ही काय करून राहिलो, कुठं जात आहोत, किती वाजत आहे. आम्ही जवळपास वर्षभर ओपन मीटिंग अमरावतीची 1 ते 1.5 वर्षापर्यंत आम्ही जवळपास 8 वाजताची मीटिंग राहायची. आम्ही इथून 7 वाजता 6:30ला निघत होतो, ओपन मीटिंग करत होतो आणि रात्री 11 वाजता 11:30 12 वाजता ओपन मीटिंग करून येत होतो. कारण आमच्या इथं जे टेस्ट वर्कशॉप होत होतं तिथं 3 ते 4 लोकच राहत होते. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी उत्साह, काहीतरी आम्हाला शिकण्याची उत्सुकता होती. त्याच्यामुळे आम्ही कधीच कारण नाही सांगितलं. आम्हाला बिझनेस करायचा होता. आम्ही ओपन मीटिंग अटेंड करत होतो अमरावतीची आणि ओपन मीटिंग करून घरी येत होतो आणि 1 ते 1.5 वाजता झोपत होतो. जसं माझी जी रुटीन होती सुरुवातची ते होती, मी एक माझे मोठे भाऊ सुनील आणि दीपाली यांच्यासोबत मी एक हॉटेलचा व्यवसाय करत होतो. आज पण समजा मी त्यांना मदत करतो. जसं हॉटेलचा व्यवसाय जेव्हा मी सुरुवात केली, त्यांनी स्टार्टअप केला, त्यांना माझी मदत लागत होती. तर मी एक कॉम्प्युटर वर्क करत होतो, सेतू केंद्र चालत होतो. माझं चांगलं भरपूर सारा परिचय होता, पण तरी मी त्या प्रोफेशनला सोडून दिलं माझ्या भावासाठी की मला त्यांना मदत करायची आहे. तर मी त्यांना चांगल्या प्रकारे त्या हॉटेल व्यवसायात मदत करत होतो. कारण जसं त्यांना मदतीची आवश्यकता होती इथं. तर जवळपास मी 4, 4:30, 5 वाजताचं माझं रुटीन होतं. सकाळी उठणे, हॉटेलमध्ये जाणे, हॉटेलमध्ये जे कस्टमर आहेत किंवा घराला जे मदत होईल ते परिपूर्ण मदत 2 ते 2:30 वाजेपर्यंत करायची. आणि नंतर जर कोणाचा बिझनेस प्लॅन असेल किंवा होम मीटिंग असेल किंवा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जर कुठे द्यायची असेल तर मी 2:30 वाजता घरी आल्यानंतर लगेच तयारी करून
लगेच निघत होतो. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतचं वर्क पण करत होतो सोबत. मी तिथे पण दुर्लक्ष केलं नाही. माझं जवळपास 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये माझी कुठली कंप्लेंट पंचायत समिती किंवा ग्रामसेवक किंवा कोणत्या व्यक्तीकडे गेली नाही. कारण की ते पण प्रामाणिकपणेच काम केलं. मला जो पेमेंट जे देत होती कंपनी त्या पेमेंटचा मी मोबदला किंवा त्या कामामधून भरून काढत होतो. तर 2:30-3 वाजेपर्यंत मी हॉटेल चालवणे, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं वर्क करणे आणि सोबत या बिझनेसला फॅसिलिटी चांगल्या प्रकारे बिल्ड केलं. जवळपास मी रात्री 11-12 वाजेपर्यंत या बिझनेसला करत आहो. आजही करून राहतो, तेव्हाही करत होतो. आज जरी मी या बिझनेसमध्ये चांगल्या एक सिल्वर लेवलवर आहो तरी मी आज तुम्हाला एक माझ्यासाठी एक आनंदाचा विषय आहे किंवा माझा जसं मला त्याचं भूषण आहे की या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत मी एक डेमो किंवा एक प्लॅन किंवा एक ओबीटी किंवा एक शेतकऱ्याला तरी मी आजपर्यंत भेट दिलेली आहे. म्हणजे या हॉलमध्ये जेवढे लोक असतील ते पूर्ण माझ्या परिचयाचे आहेत. मी त्यांच्यासोबत स्वतः जाऊन काम केलेलं आहे. तो व्यक्ती किती खाली आहे मी याचा कधी विचार नाही केला. मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी नेहमी तयार राहत होतो. मी कधी त्या व्यक्तीला कारण सांगितलं नाही की मी माझं हॉटेल आहे किंवा मला हे करावं लागते ते करावं लागते. मी प्रत्येकासोबत काम करण्यासाठी नेहमी तयार असतो आणि तेव्हा पण तयार होतो. म्हणून आज हे सारी टीम आपली किंवा एवढे सारे लोक आज या हॉलमध्ये बसलेले आहेत. कारण मी जे ते एफर्ट केलं त्या एफर्टचा किंवा जो मोबदला असते किंवा जो देवाची जी कृपापचार होते ते आज माझ्यावर झालेली आहे. त्याच्यामुळे जे आज माझं सक्सेस तुम्हाला दिसत आहे हा एका दिवसाचा नाही आहे. याचा माझा 3 वर्षाचा प्रवास आहे. या 3 वर्षामध्ये मी जे या बिझनेसला पूर्ण समर्पण द्यायला पाहिजे होतं ते पूर्ण दिलं. कारण समर्पणाशिवाय किंवा सातत्याशिवाय काही होऊ शकत नाही. आमच्या टीमचा किंवा आमच्या सरांचा एक मूळ मंत्र आहे सातत्य आणि संयम. ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सुरुवातीला आमचा बिझनेस 10,000चा होणं कठीण होतं. आम्ही 2-2, 3-3 हजाराची ऑर्डर 4-5 लोकांची करून अमरावतीला ऑर्डरसाठी जात होतो. आज 10 लाखाचा टर्नओव्हर होऊन राहिला. तेव्हा 10,000चा बिझनेस होणं कठीण होतं का? आज 10 लाखाचा टर्नओव्हर सहज होऊन राहिला. हे कशामुळे झालं? सातत्यामुळे आणि संयम ठेवला स्वतःवरती. हे काम आपल्यासाठी होते. आणि हा जो बिझनेस आहे हा खूप पवित्र आहे. या बिझनेस सारखा बिझनेस तुम्हाला कुठे जगाच्या पाठीवर भेटणार नाही. कारण या बिझनेस सोबत आपली संस्कृती जुळलेली आहे. आज संस्कृती काय आहे? संस्कृती म्हणजे काय? स्त्रीला सन्मान आहे. स्त्रीला जो आदर भेटायला पाहिजे तो या बिझनेसमध्ये भेटते. कुठल्याही चुकीच्या नजरेने किंवा चुकीच्या भावनेने या बिझनेसमध्ये स्त्रीकडे पाहिल्या जात नाही. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये जी संस्कृती आहे ती आपल्या भारतीय संस्कृती सोबत कनेक्ट आहे. दादा आणि बहिणीचं नातं या बिझनेसमध्ये जुळलेलं आहे. तिथं कुठल्याच प्रकारचं असं वेगळं नातं जुळलं जात नाही. त्याच्यामुळे हा जो बिझनेस आहे हा जगाच्या पाठीवर तुम्हाला एकच बिझनेस असा भेटेल की तो तुम्हाला कुठल्याच प्रकारची बंधनं असे लावलेले नाही आहेत की तुम्हाला हेच काम करावं लागते, एवढंच काम करावं लागते, एवढंच तुम्हाला परफॉर्मन्स कंपनीला द्यावं लागते. तुम्ही या बिझनेसला कशाही प्रकारे करू शकता. आणि मी या बिझनेसमध्ये तेच केलं. मला माझ्या ऑफलाईनला तेच सांगितलं की संदीप आपल्याला फक्त काम करायचं आहे, सातत्य ठेवायचं आहे. जेवढं काम आपण करू तो रिझल्ट आपल्याला भेटणारच आहे. आम्ही रिझल्टची कधीच आशा केली नाही. कारण मनोज भाऊ आणि मी कंटिन्यू 2 वर्ष या बिझनेसला खूप प्रामाणिकपणे दिले. त्यांनी मला कधीच हात सोडला नाही. कारण त्यांच्या स्टोरीमध्ये मी आहो. बरेचसे लोकांना माहीत आहे मागचं जेव्हा सेलिब्रेशन त्यांचं झालं तर त्यांच्या पूर्ण स्टोरीमध्ये माझं नाव होतं. म्हणजे आम्ही या बिझनेसला खूप सफिशियंट केलेलं आहे. तर आज जे काही रिझल्ट भेटणार आहे जे मला भेटले ते आपल्या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटू शकतात. कारण हा बिझनेस सर्वांसाठी काम करतो. कारण माझ्यासाठी जर हा बिझनेस काम करत असेल, मी एक सिंपल व्यक्ती आहे, मी एक हॉटेल चालवणारा व्यक्ती आहे, एका सामान्य कुटुंबामधलाच व्यक्ती आहे. मी जर करू शकतो तर इथला बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लेडी त्या बिझनेसला खूप प्रामाणिकपणे करू शकते. फक्त या बिझनेसमध्ये मला एकच समजलं की आपल्याला या सिस्टीमला धरून चालायचं आहे. कारण आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आम्ही ॲम्वेचं प्रमोशन कमी करत होतो, प्रोडक्ट रिटेल कमी करत होतो, आम्ही ब्रीडचं प्रमोशन जास्त करत होतो. आम्ही लोकांना फंक्शनमध्ये आणवण्याचा जास्त प्रयत्न करत होतो. आम्ही 900 रुपये तिकीट त्यांना सांगित होतो की तुम्ही 900 रुपये तिकीट फक्त फाडा आणि तुम्ही फंक्शनला चला. जर तुम्हाला जर हा प्रोग्राम पसंत नाही आला तर आम्ही तुम्हाला 900 ते 1800 रुपये परत करू. म्हणजे जवळपास आम्ही प्रत्येक लीडरला हे टार्गेट देत होतो की किती लोक आपल्या फंक्शनला बसणार आहे. आम्ही या सुरुवातीला प्रोडक्टवर फोकस करत नव्हतो. आम्हाला जास्तीत जास्त आम्ही ब्रीडला प्रमोशन केलं. आज त्या ब्रीडचं जे प्रमोशन आम्ही तेव्हा केलं त्याचे रिझल्ट आज आपल्याला इथं दिसत आहे.
आज हा बिझनेस जो आहे पीव्हीआर किंवा हे प्रोडक्ट आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे. जो व्यक्ती या बिझनेसमध्ये येईल तो हे काम करणारच आहे, ते तर होणारच आहे. आणि लोकसंख्या जेवढी आहे की हा बिझनेस प्रत्येकासाठी काम करणार आहे. तर आम्ही हे सातत्यानं करत आलेलो आहोत. तर मला भरपूर काही सांगायचं आहे, पण बराचसा जो प्रवास आहे तो मी प्लॅटिनम नंतर पण तुम्हाला शेअर करणार आहोत की या बिझनेसमध्ये काय चढ उतार येऊ शकतात. तर आपल्याला काम जे आहे ते काम आपण प्रत्येक क्षेत्रामध्येच करतो, कुठल्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला सहज सक्सेस भेटत नाही. आणि मला पण हेच समजलं की या बिझनेसमध्ये जर आपल्याला सक्सेस पाहिजे असेल तर आपल्याला हार्डवर्क करावं लागेल. हार्डवर्क केल्याशिवाय सक्सेस नाही भेटू शकत. तर मी हार्डवर्क केलं या बिझनेसमध्ये. मी कधी हा विचार नाही केला की रात्री 11-12 वाजता आपण का झोपायचं, आपण एवढी मेहनत कशासाठी करायची. कारण माझ्याजवळ एक कारण होतं या बिझनेसला करण्यासाठी. कारण असल्याशिवाय आपण या बिझनेसला करू शकत नाही. ज्या व्यक्तीजवळ हा बिझनेस करण्यासाठी कुठलं कारण नाही आहे तो व्यक्ती या बिझनेसमध्ये टिकून नाही राहू शकत. एक कुठलं तरी कारण पाहिजे. आणि आम्ही या बिझनेसमध्ये परिणामाची कधी आशा नाही केली की बाबा या बिझनेसमध्ये काय परिणाम मला येतील. परिणाम जे येणार आहे ते येणारच आहे. आज माझ्यासाठी आनंदाचा विषय असा आहे की माझ्या गावामधून जवळपास आमची 10 ते 15 लोकांची टीम आहे, ज्याचं स्पेशल सेलिब्रेशन माझ्या गावामध्ये माझं केलं जाते. कारण असं जसं मी अनुभवून राहिलो की माझ्या गावामधून माझे जे कपल्स आहेत किंवा माझे जे फ्रेंड्स आहेत, जसं हा माझा की बिझनेस असा सुंदर आहे की माझ्यासोबत माझे मित्र पण सर्व सोबत आहेत. एकही मित्र माझ्यासोबत असं नाही आहे की या बिझनेसमध्ये नाही आहे. पूर्ण मित्र माझ्यासोबत या बिझनेसमध्ये आलेले आहेत. आणि माझे भाऊ पण या बिझनेसमध्ये, मोठे लहान सर्व भाऊ माझ्या बिझनेसमध्ये सोबत आहेत. आणि ते खूप पॅशनेटली बिझनेसला बिल्ड करतात. असं नाही की बिझनेसमध्ये जॉईन झालेले आहेत, काही करून नाही राहिले, ते सातत्याने या बिझनेसला सोबत माझ्या करून राहिले. आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट काही दिवसामध्ये या दर्यापूरमध्ये दिसणार आहे. आणि या हॉलमध्ये बसलेला जो प्रत्येक व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये गट्स आहेत. जे माझ्यामध्ये जे आहेत ते गट्स तुमच्यामध्ये पण आहेत. तर मी करू शकतो तर प्रत्येक हॉलमधला व्यक्ती करू शकते. हे भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की जसं मी माझी जी टीम आहे अकोटमधली विकेट, त्या टीमचं जे कौतुक आहे ते किती करावं. कारण त्या टीमने मला खूप मदत सुरुवातपासून केलेली आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी या बिझनेसला माझ्या सोबत प्रवास त्यांनी केलेला आहे. आज तिथं खूप सारा चांगल्या प्रकारचा बिझनेस बिल्ड होऊन राहिलेला आहे. त्याच्यानंतर आमचा बिझनेस जो आहे तो अकोटमध्ये, अंजनगावमध्ये, तेल्हाऱ्यामध्ये, मूर्तिजापूरमध्ये, दर्यापूरमध्ये जवळपास जे आजूबाजूचे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे ग्रेट लीडर आहेत आणि ग्रेट टीम तिथं चेंज होऊन राहिलेले आहे. आणि तसा या बिझनेसमध्ये मला बरेचसे जे चेंजेस आहेत, ज्या चेंजेसला आपण करण्यासाठी घाबरतो, छोटे चेंजेस असतात ते आपण करू शकत नाही, आपल्याला भीती वाटते त्याची. ते भीती असते ते भीती माझ्या अपलाईनने माझ्या मनामधून काढली की संदीप भाऊ तुम्हाला शेल्टिंग करावं लागेल. तुम्ही जे बाया खोचता ते खोचायचं नाही, बाया तुम्हाला विन करावं लागेल आणि तुम्हाला बूट घालावं लागेल. मी कधी विन केली नव्हती, पण माझ्या अपलाईनने मला शिकवलं की ते करावं लागेल. त्यांनी सांगितलं की संदीप भाऊ 12 वाजता जरी तुम्ही घरी आणले तर तुम्हाला सिटी ऐकायला लागेल. तुम्हाला जर बिझनेस जर चांगला करायचा असेल तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बुक्स वाचावं लागेल. त्यांनी जे सांगितलं ते मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आजही करत आहोत. आणि त्यांची जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी एक असं म्हणा की काळ्या दगडावरची रेष आहे. त्यांनी जे सांगितलं ते मी 100% फॉलो करतो, कोणी करू या ना करू. आणि माझे जे मेंटर आहेत, गुरु आहेत, भरत सर, त्यांचा वेळोवेळी जो फोन येते मला, तो म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला तसे गुरु भेटू शकत नाही जे गुरु या बिझनेसमध्ये तुम्हाला प्राप्त होतात. त्याच्यामुळे काय आहे की आपल्या अपलाईनला आणि आपल्या मेंटरला यांचा हात कधी सोडू नका. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, मी इथं यशस्वी झालेलो असेल किंवा माझी जे आज सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारची, तर याचं श्रेय पूर्ण माझ्या टीमला आणि माझ्या मेंटरला आणि माझ्या अपलाईनलाच जाते. कारण त्यांची जी मदत आहे मला ते खूप जास्त प्रमाणात आहे. त्यांनी माझा कधीच हात सोडलेला नाही आहे. त्यांनी मला सुरुवातलाच बोलवलं की हा व्यक्ती करू शकते. त्यांनी माझ्यावर 100% फॉलो केलं, 100% त्यांनी फोकस केलं आणि मी त्यांना फॉलो केलं 100%. त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यामुळे परिपूर्ण त्या बिझनेसमध्ये अप्लाय केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज बिझनेस माझा होत आहे. आज अतिशय चांगले लीडर या बिझनेसमध्ये बिल्ड होत आहेत. आमच्या बिझनेसमध्ये खूप सारे 12%, 9%, 15%
आणि 18% आणि खूप सारे तुम्हाला सिल्वर पण इथे बिझनेसमध्ये दिसणार आहे. कारण आज हा जो बिझनेस आहे हा आता या बिझनेसमध्ये ग्रोथ आलेला आहे. स्पीड ज्याला म्हणतो आपण, तो आता हा बिझनेस थांबणार नाही. कोणी या बिझनेसमध्ये असो या नसो, कारण आज जी टीम बसलेली आहे या टीमचे खूप सारे आज वेगवेगळ्या ठिकाणी बिझनेस चांगल्या प्रकारे बिल्ड होत आहे. तर जे मदत असते ते मदत आपल्या सिस्टीमच्या माध्यमातून, एम्बे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपल्याला नेहमी होते. नवीन जे लोक आहेत त्यांना जसं हे जे स्टोरी आहे माझी ते नवीन वाटत असेल, पण या बिझनेसमधला हाच प्रवास आहे. इथं कुठल्याच प्रकारचं चुकीचं किंवा कुठल्या प्रकारचं मोटिवेट केलं जात नाही. जे तुमच्यासोबत घडलं, जे तुम्ही या बिझनेसमध्ये केलं तेच इथं सांगितलं जातं. कारण हेच एक पवित्र आहे. मंदिरानंतर सर्वात जर पवित्र जर जागा असेल तर ही ब्रिज सिस्टीम आहे. या ब्रिज सिस्टीममध्ये प्रत्येक व्यक्ती घडतो आणि या सिस्टीममुळेच मी पण घडलेला. या सिस्टीममुळेच आम्हाला एक चांगलं जीवन जगण्याची शैली समजलेली आहे. या सिस्टीममुळेच आम्हाला अनेक लोकांना मदत करण्याची भावना आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आम्हाला या बिझनेसला भावनिक बनवलेला आहे. या बिझनेसमध्ये एका डाऊनलाईन जे आपल्या बिझनेसमध्ये जे पार्टनर किंवा आपण ज्यांना डाऊनलाईन म्हणतो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू माझ्यासाठी येतात. कारण जी त्यांची ऑफलाईन जरी असेल पण माझं जे सक्सेस आहे त्याच्यासाठी त्यांना जो आनंद होते तो त्यांच्या डोळ्यामध्ये येते, किंवा जे आपले ऑफलाईन आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण एकच आहे की इथं कुठेतरी कनेक्टिव्हिटी जुळलेली आहे. देवानं तुम्हाला एकत्र जर आणलेलं असेल तर खूप मोठं काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी आणलेलं आहे. आणि हा बिझनेस या पृथ्वी तलावर तुम्हाला खूप काही आनंद देऊ शकतो. जसा आनंद आज मी घेत आहे या बिझनेसमध्ये, आम्ही खूप उत्साहाने या बिझनेसला बिल्ड करत आहोत. कुठल्याच प्रकारचं आम्ही या बिझनेसमध्ये कोणाला प्रेशराईज करत नाही, कोणाला आम्ही कंपल्सरी करत नाही, तरी आमचा बिझनेस चांगल्या प्रकारे सहज होत आहे. आणि बरेचसे लोक या बिझनेसला खूप चांगल्या प्रकारे बिल्ड करत आहेत. आणि जसं भरपूर साऱ्या गोष्टी मला शेअर करायच्या आहेत, पण मी जे माझी प्लॅटिनम चिप आहे त्याच्यानंतर मी भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहोत. तर मला एवढंच सांगायचं आहे. थँक्यू. थँक्यू. ही आजची जी पिन आहे हे एका दिवसाची नाही आहे. कारण आजपर्यंत जे काही काम केलं म्हणजे कशासाठी केलं ते फक्त या पिनसाठी केलं. या पिनचे जे आहेत ते स्वप्न पाहिले, त्याच्यामुळे आज जे पिन जे आहे हे पिन खूप महत्त्वाची आहे. कारण आपण जे काही करत असतो ते कशासाठी करत असतो? आपली जी पिन आहे त्याच्यासाठी करतो. आपले जे आणि माझ्या ज्या लेडीज आहेत माझ्या बिझनेसमधल्या, प्रत्येक लेडीज एवढी ड्रीमर आहे, एवढी हार्डवर्किंग आहे की माझ्या टीममधली प्रत्येक लेडीज जे आहे कधीही फोन आला तर खूप एक्साइटेड असतात. प्रत्येक लेडीज खूप हार्डवर्किंग आहे की कधीही माझ्यासोबत ज्या काही आम्ही होम मीटिंग घेत आहे तर माझ्या नवीन बिझनेसमध्ये आलेल्या लेडीज सुद्धा खूप छान पद्धतीने काम करत आहे. त्याच्यामुळे बिझनेस जो आहे तो खूप छान ग्रोथ होत आहे. आणि हे जो आजचा दिवस आहे तो इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी येणार आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल? सातत्य ठेवावं लागेल आणि पूर्ण विश्वासाने आपला बिझनेस करावा लागेल. स्टोरी तर आहेच, प्लॅटिनम नंतर सांगणार आहे, पण मी म्हणजे याच्याबद्दल बोलेन की जी स्टोरी होती जी सांगितली ते लॉकडाऊनच्या आधीची होती. पण लॉकडाऊन जेव्हा आलं तेव्हा यांची गाडी बंद झाली होती. त्यावेळेस जी परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस जर आम्ही आंब्यामध्ये नसतो, कारण गाडी बंद असल्यामुळे कुठूनच पैसा येत नव्हता. आंब्यामध्ये जर नसतो तर ज्या पद्धतीने आम्ही दर्यापूरमध्ये आलो त्याच पद्धतीने आम्हाला दर्यापूरमधून वापस जावं लागलं असतं, कारण इन्कम सोर्स दुसरा कुठलाच नव्हता. आंबेमध्ये आल्यावर पूर्ण लॉकडाऊनमध्ये आंबेने आम्हाला पूर्ण घरी 2-3 महिने फक्त आंबेने आमचं घर चाललेलं आहे. आम्ही दुसरं काहीच केलेलं नाही. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एकच सांगते की मला तो दिवस खरंच आठवते की मला मी म्हणजे त्या गोष्टीचा विचारही नव्हता केला की जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा गरज होती. आमच्या दादांनी गाडी सुरू केली होती नाश्त्याची आणि ते घरून नाश्ता द्यायचे, पण ते घरून एवढं जायचं नाही. आमच्या इथे जे ट्रक येत असतात कापसाचे जे ट्रक येत असतात ना ते तिथे
एक सांगायचं आहे की ड्रीममध्ये काय पॉवर असते, स्वप्न म्हणजे काय असतात. जसं आम्ही मागच्या 1 वर्ष अगोदर मी प्लॅटिनमचा गोल माझ्या घरामध्ये लावला होता 31/8/2021 प्लॅटिनम शिपचा. आज आम्ही प्लॅटिनम नाही आहोत, पण आज आम्ही इथं सिल्वर आहोत. म्हणजे ड्रीममध्ये किती पॉवर आहे हे तुम्ही समजू शकता. त्याच्यामुळे आज मी एकच मेसेज देऊ शकतो तुम्हाला की तुमच्या घरामध्ये तुमचे ड्रीम चिपका. तुम्हाला कुठं जायचं आहे, तुमचं जो गोल आहे अल्टिमेट तुम्ही ठरवा. आज माझ्या घरामध्ये जेवढे पोस्टर मी लावलेले आहेत, जे मला मी जे ड्रीम माझ्या घरामध्ये लावलेले हा या बिझनेसमध्ये मला करण्याचं एकच कारण आहे की माझ्या वडिलांना मला एक चांगली कार गिफ्ट करायची आहे. मित्रांनो टाळ्या कशा व्हायला पाहिजे. बघा मित्रांनो, यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी आहे आणि यांच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते पैसे देऊन कोणी विकत घेऊ शकते का? कोणीच विकत घेऊ शकत नाही. त्यांनी या बिझनेससाठी खरोखर ती मेहनत केली, त्या डेडिकेशनने त्यांनी ते काम केलं आणि म्हणून आज त्यांच्या डोळ्यामध्ये ते पाणी आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे. बघा आपल्या टीममधले यंग लीडर आहेत सुमित सर. ते नेहमी एक गोष्ट सांगत असतात की बघा, पसीनों से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, पसीनों से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं एमवे बिजनेस में मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते, कभी अधूरे नहीं होते. तर बघा जसं न्यू सिल्वरशिपचं जे रिकग्निशन आहे ते जर इथे जसं झालेलंच आहे आपलं, पण आपले जे ग्रेट मेंटर आहेत जे अकोल्यावरून आहेत, भरतदादा आणि विशाखाताई, हे आपल्याला एक छोटासा मेसेज इथनं देणार आहेत. तर आपण त्यांना एकदा इथे इन्व्हाइट करू इच्छितो. बघा ते आपल्या बिझनेसमध्ये फाउंडर्स प्लॅटिनम आहे, म्हणजेच काय तर ती सिल्वरपेक्षा सुद्धा वरची लेवल आहे. आणि त्यांचे प्रत्येक जे स्वप्न आहेत ते आता इथे पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे, पूर्ण होत आहेत. आणि ते प्रत्येक गोष्टीतनं आता फ्री आहेत. त्यांना फॉरेन टूर मिळत आहेत, भरपूर सारे एन्जॉयमेंट ते करत आहेत. तर त्यांना आपण इथे आता इन्व्हाइट करू इच्छितो. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या प्लीज. भरतदादा आणि विशाखाताई Are you excited? Yes. And ladies first. वेळ दिला असता तर आणखी छान झालं असतं. आर यू एक्साइटेड? नाव पुन्हा ते विशाखा गवई हाऊसवाईफ आहे आणि माझ्या मिस्टरांसोबत आणि माझ्या एम ए फॅमिलीसोबत हा बिझनेस पॅशनेटली मी बिल्ड करते. आणि आज मला खूप आनंद आहे. इतक्या छान छान नवीन पिन ब्रेक झाल्या, त्या पण पिन ब्रेक झाल्या. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. त्याच्यानंतर आता एम एचं नवीन वर्ष सुरू झालं, त्यासाठी सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि सगळ्यांचं हे नवीन वर्ष सगळ्या चांगल्या चांगल्या पिनने आणि पैशाच्या भरभराटीने हो, हीच सदिच्छा व्यक्त करते. त्यासोबत आज जे तुम्ही ऐकलं कसं वाटलं? सगळं ऐकून छान वाटलं ना? का त्यांच्या डोळ्यात अश्रू आले? कारण की ती त्यांची मेहनत आहे. प्रत्येकाची ती मेहनत आहे जी त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती. आणि त्यांनी जे बिझनेसमध्ये आल्यानंतर जे डेलिकेशनने जे काम केलं, जे अपलाईनने सांगितलं, अपलाईनला त्यांनी 100% फॉलो केलं, त्यामुळे आज ते अश्रू बाहेर येत होते. आणि त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले. इथे आपण प्रत्येकाला म्हटलं नाही की तुम्ही पण इथे 2 मिनिट अश्रू हे करा. का? कारण की त्यांचं ते बघितलेलं आहे, त्यांची मेहनत प्रत्येक व्यक्तीने बघितलेली आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीसोबत जाऊन असो आणि कुणी असो ते त्यांच्यासोबत जाऊन काम करतात. कधी ती अपेक्षा ठेवत नाही किंवा त्यांच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता ते निस्वार्थपणे प्रत्येक व्यक्तीसोबत काम करतात आणि म्हणून ते अश्रू होते. आता बघा, आपण या बिझनेसमध्ये कशासाठी येतो? स्वप्नांसाठी, है ना? प्रत्येकाचे स्वप्न. आम्ही सुद्धा या बिझनेसमध्ये
म्हणजे या गोष्टीमुळे हे तेव्हा लक्षात येत होतं. तेव्हा फक्त बिझनेसमध्ये आलं म्हणून एक चॉईस होती क्वालिटीचे प्रोडक्ट वापरण्याची, म्हणून एकच प्रोडक्ट पूर्ण फॅमिलीमध्ये वापरलं जायचं. जे डे क्रीम आहे, नाईट क्रीम आहे, ते पूर्ण व्यक्ती वापरत होते. पण या बिझनेसचं मॅजिक बघा असं आहे, काही दिवसामध्ये चॉईस बदलली आणि ते एक प्रोडक्ट न वापरता पूर्ण फॅमिलीचे कोणत्या टाईपची स्किन आहे त्यानुसार प्रोडक्ट वापरले जातात. ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे, नॉर्मल आहे, या पद्धतीने प्रोडक्ट वापरले जातात. तेव्हा चॉईस नव्हता, कारण की पैसा नव्हता. जेव्हा पैसा आला ना, तर माणसाच्या चॉईस सुद्धा बदलतात आणि हे आम्हाला या बिझनेसनी शिकवलं. MBA हे करू शकलो आणि ड्रिंकमुळे हे करू शकलो. बघा आज आमच्याकडे शॅम्पू केस गळतात, ड्राय होतात किंवा म्हणतात ना की कोणाला डॅन्ड्रफ आहे, कोणाला हेअरफॉल आहे, हे असं काही माहिती नाही आहे. पण प्रत्येक शॅम्पू आमच्या घरामध्ये तुम्हाला दिसेल. स्किन कुठलीही असो, प्रत्येक प्रोडक्ट आमच्या घरामध्ये दिसेल. काही दिवस हे वापरायचं, काही दिवस ते वापरायचं. सुमित सरांनी काल खूप छान मीटिंगमध्ये, ओपन मीटिंगला सांगितलं की जो है वो पूरा यूज करो, वो आमला हो या कोकोनट हो. आता सुमित बहादूर सरांचे केस किती मोठा आहे, पण सरांनी म्हटलं मी एवढ्या छान पद्धतीने प्रोडक्ट यूज करतो, मला कधीच म्हणजे असं वाटत नाही की आमला हेअर ऑइल आहे की कोकोनट ऑइल आहे. मी फक्त यूज करतो का, तर मला माझी स्टोरी शेअर करायची आहे लोकांपर्यंत, कारण की मला याच्यामध्ये माझा सक्सेस आहे. आणि मला तेच वाटते की आज एवढ्या वेगवेगळ्या शॅम्पूनी, बॉडी शॅम्पूनी म्हणा, साबणाने म्हणा किंवा वेगवेगळे शॅम्पू डोक्याला लावण्यामुळे माझी सक्सेस आहे. आज एवढी मोठी फाउंडर प्लॅटिनमशिप जे आमची झालेली आहे, फक्त चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज करून आणि स्वतःमध्ये चेंज करून झालेलं आहे. आता बघा, आपण दादांना ऐकलं, संदीप दादांना, प्रीतीला. आता किती सिम्पल कपल आहे ना. जेव्हा सुरुवातीला त्यांना बिझनेस सांगितलं की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा, 10,000चे प्रोडक्ट दर महिन्याला घ्यायला, तर तुम्हाला वाटतं का त्यांच्यासाठी ही गोष्ट शक्य होती? नाही, पण त्यांनी शक्य करून दाखवली. परिस्थिती नसताना ते प्रोडक्ट यूज केले, अनुभव घेतले आणि लोकांपर्यंत शेअर केले. सेम तसंच आपल्याला करायचं आहे. या बिझनेसमध्ये आल्यानंतर जरी तुम्हाला आज वाटत असेल हा प्रोडक्ट आहे, मला एवढा माझ्या घरचा खर्च सुद्धा नाही, तेवढे प्रोडक्ट मला घ्यावं लागतात, हा विचार न करता निस्वार्थीपणे लेडीजने जर प्रोडक्ट यूज केले आणि 100% यूज केले, तर हा बिझनेस तुमच्यासाठी होतो. आणि हे गोष्ट खरंच आहे. आता मी 2 दिवस आधी एक SP आहेत, त्यांच्याकडे मी गेली होती डेमोसाठी. तिथे गेल्यानंतर त्यांच्या वडिलांना आईला प्रॉब्लेम होता पायाचा, ते चालू शकत नव्हते. त्यांनी खूप दवाखाने केल्यानंतर त्यांनी गौतम दादाच्या थ्रू आम्हाला बोलावलं. तिथे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं, डेमो दिले आणि त्यांना सांगितलं की असे प्रोडक्ट असतात आणि टोटल झाले 10,000चे. आणि SP मॅडम आम्हाला म्हणाले, बापरे बाप, 10,000चे प्रोडक्ट शक्यच नाही. आज 10,000चे प्रोडक्ट कसे खायचे? तेव्हा मी माझं उत्तर होतं, मॅडम तुम्हाला 10,000चे महाग वाटले कारण की क्वालिटी बेस आहे, रिझल्ट आहे. हो महाग वाटले. मी म्हटलं हे प्रोडक्ट आम्ही 10 वर्षापासून वापरतो. त्यानंतर त्या मॅडमने लगेच पैसे काढले. म्हणजे एक SP मॅडमला हे प्रोडक्ट महाग वाटू शकतात, पण एक हॉटेल चालवणाऱ्या संदीप दादा आणि प्रीती दादा हे महाग वाटू शकत नाही. फक्त आणि फक्त MBA बिझनेसची ताकद आहे. थँक्यू. किती लोकांना सिल्वर जायचं, किती लोकांना असं रिकग्नेशन आवडेल? मग त्यांनी जे केलेलं आहे ते कसं का बरोबर. एक आता या महिन्यापासून आपलं सप्टेंबरपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. किती लोकांना माहिती आहे? तर किती लोकांनी हे घेतलंय की या वर्षात मला सिल्वर जायचं, प्लॅटिनम जायचं? पण त्याच्यासाठी जे काम करावं लागेल ना, ते करायला तयार आहे का? सर्वात आधी जे नवीन पिन गेलेले आहे, नवीन पिन गेले आहेत, त्यांच्यासाठी लोक टाळ्या होऊ शकतात. मी आता डायरेक्ट संदीप भाऊवर आणि प्रीती जाणेवर आहे. बघा, संदीप जाणे हे एक असं नाव आहे इथे प्रत्येक लीडरला माहिती आहे की बिझनेसचं डेडिकेशन, फोकस, सबमिशन, MBA प्रत्येक सबमिशन पाहिजे, ते सार त्यांच्यामध्ये कुठून भरलेलं म्हटलं आहे की नाही? म्हणजे आपल्या डाऊनलाईनसाठी जे करावं लागतं ते सर्व करायला तयार. मी त्यांच्यासाठी हंबल व्यक्ती मी तरी आपल्या टीममध्ये बघितलेली नाही. इतकंच हंबल व्यक्ती. किती लोकांना वाटते संदीप हंबल आहे? वाटते की नाही? आणि त्याचाच हे हॉलमध्ये बसायला सुद्धा जागा नाही आहे. किती लोक उभे राहिले,
हे फक्त आणि फक्त चांगलेपणाचा आहे. आणि जो व्यक्ती आहे ना, आता मी MA बद्दल मी एक सेंटेन्स बोलेल, स्पेशली ते संदीप भाऊसाठी आहे. बघा, लक्षपूर्वक ऐका, बरेच लोकांनी ऐकलं असेल. सच्चाई और अच्छाई की तलाश में, सच्चाई और अच्छाई की तलाश में आप चाहे पूरी दुनिया भर लो, अगर वो खुद पे नहीं है तो कहीं भी नहीं है. तो आपको अंदर अगर सक्सेस होना है तो आपको पहले सच्चा और अच्छा इंसान बनना है. बरोबर आहे. तर संदीप आणि प्रीती जाणे हे एक असं कपल आहे की आज त्यांनी ते मागच्या ज्या महिन्यात सिल्वरशिप केली त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केले की नाही, ते सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत सारखं काम करत होते. त्यांचा एक गोल होता, फोकस होता, ड्रीम होता की मला सिल्वरशिप या महिन्यात करायची म्हणजे करायची. त्याच्यासाठी मला काही करावं लागतं कामाला. आणि आपल्याला जो शब्द दिलेला आहे तो 101% पाळतात आणि त्याप्रमाणे काम करतात. त्याच्यानंतर मला त्यांच्याबद्दल जर बोलायचं असेल तर संदीप जाणे जे असे व्यक्ती आहेत की त्यांच्या कामाची जी जो शेड्यूल आहे ते सकाळी 4 वाजता उठत होते. बाकी आपल्याला सर्वांना माहिती आहे. 4 वाजता उठून 2-2.5 तास त्यांच्या हॉटेलचं काम करत होते. नंतर 6 ते 8 वाजेपर्यंत 6 नंतर मग गाडीवर स्टॉल लावायचं आणि नंतर 3 वाजेपर्यंत काम करत होते. मग त्यांना हा बिझनेस मिळाल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला थोडंसं बदलावं लागेल म्हणजे काय करावं लागेल की तुमचं आता तुम्ही 4 वाजता करता, तुम्ही 1:30-2 वाजता घरी या. मग त्यांनी ते बदल स्वतःमध्ये चेंज केला की 2 वाजता घरी येत होते, फ्रेश हातपाय धुतले, आंघोळ केली आणि परत मग MAची बॅग उचलत होते आणि MAचा प्लॅन दाखवला. प्रशांत दादा, अतुल दादा, कोणीही त्यांना म्हटलं की आपल्याला संदीप इथे जायचा तर त्यांच्या तोंडातून कधीही नाही हा शब्द येत नव्हता. काही येत होता, त्यांच्या तोंडातून कधीही नाही हा शब्द आलाच नाही. तर हे डिवोशन आहे MA बद्दल. आणि मी तुम्हाला एक सांगतो की फक्त ही जी सिल्वरशिप आहे ही सुरुवात आहे. हे जे कपल आहे की नाही हे तुम्हाला येणाऱ्या वर्षामध्ये ते प्लॅटिनम फाउंडर पॅटर्न देतील. त्याच्यानंतर ते लवकरच तुम्हाला एव्हरेज सुद्धा दिसते. आणि एक दिवस आम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही दर्यापूरमध्ये जेव्हा पाय ठेवला तर मोजके आम्ही 2 दिवस पेस्टमध्ये सुरू करत होतो सर. तर बऱ्याच लोकांना आम्ही बोलावत होतो, कोणी येत नव्हतं. परंतु आम्ही आमचं काम चालू ठेवलं, दर्यापूरमध्ये येत गेलो, काम करत गेलो आणि आज तुमच्या समोर हा पिक्चर. तर मला असं वाटतं की जे काही नवीन लोक असतील त्यांना वाटत असेल की बाबा माझ्यासाठी कधी काम होईल. डाऊट आहे ना तुम्हाला, कधी येईल डाऊट आहे सर? हां, आता संदीप भाऊ साठी होतो तर माझ्यासाठी होऊ शकतो आहे की. हा विश्वास जर तुमच्याकडे असेल, फक्त तुम्ही उधारचा विश्वास तुमच्या आपल्याकडनं घ्या. काय करा, उधारचा विश्वास घ्या की माझी आपली सक्सेस झालेली आहे, मी पण सक्सेस होईल. मग त्याच्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करायला तयार आहे. तर तयार आहे सर तसं तर आता आपण एवढे मोठे सेलिब्रेशनचं केक कटिंग तर व्हायला पाहिजे की नाही. तर आपण केक कटिंग करू आपण. ब्रँड न्यू सिल्वर. आता यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे बरं, आहे की नाही. हां, आणि आम्ही हे जे बोलतोय ना हे काही खोटं नाही आहे. ते त्याच्यासाठी बुद्धिजोड करतात. ताई तुम्ही तर नवीन असाल
पण ह्या माणसाचं या कपलचं जे डेडिकेशन आहे की नाही ते फक्त आणि फक्त आम्हालाच माहिती आहे की काय करतात काय करून घ्यायला ठीक आहे. तर आपण केक कटिंग करू. डोंट वरी, आपल्याला सुद्धा केक मिळणार आहे सर्वांना. आणि नाश्ता सुद्धा आहे, सर्वांनी नाश्ता करूनच जायचं आहे आपल्या घरी. आणि इथून एक वेगळं गोल ठेवून जायचं आपल्याला घरी की नेक्स्ट इयरला आपल्याला सुद्धा अशा लेवलला यायचं आहे. नेक्स्ट इयर म्हटल्यापेक्षा येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपलं सुद्धा असं रिकग्निशन होईल आणि आपल्याला सुद्धा केक कट करायला मिळणार आहे. सो थँक्यू. नाश्ता करून झाले.